उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार, सदिच्छा भेट असल्याची माहिती। रोहित पवार 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर, आज आणि उद्या रोहित पवार दिल्लीतील राजकीय भेटी घेणार। आज दिल्लीत रोहित पवार माध्यमांशी बोलण्याची शक्यता। बीड जिल्ह्याचा विकास करायचा सोडून जपान दौरा कशासाठी? करुणा मुंडेंची पंकजा मुंडेंच्या जपान दौऱ्यावर टीका। काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना दुसऱ्या गुन्ह्यातही सशर्त जामीन। 21 कोटींच्या बोगस ठेवीत तारण दाखवून अपहार केल्याप्रकरणी 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निकालानंतर भाजप अलर्ट मोडवर। मित्रपक्षांसह महायुतीकडे संख्याबळ असल्याने अध्यक्षपदासाठी हालचालींना वेग। मास्टर ब्लास्टरच्या लेकाचं शुभमंगल। सचिन तेंडुलकरनं सहकुटुंब घेतली पंतप्रधान मोदींची भेट। अर्जुनच्या लग्नाचं दिलंय निमंत्रण। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि कुटुंबासह राहुल गांधी यांची भेट घेतली आहे। मुलगा अर्जुन याच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनंतर रोहित पवार दिल्लीत जाणार असल्याची माहिती। रोहित पवारांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना सूचना। नाशिकच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली शिंदेंची भेट। नाशिक गटनेता उपमहापौर पदावरून शिवसेनेत मतभेद। नगरसेवकांचा सत्कार शिंदेंच्या हस्ते होणार, विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती। वंचित बहुजन आघाडीची चंद्रपूर शहर कार्यकारिणी बरखास्त। वंचितचे दोन्ही नगरसेवक महापौर उपमहापौर निवडणूक वेळी गैरहजर। या पार्श्वभूमीवर संघटनात्मक कारवाई करत शहर कार्यकारिणी बरखास्त। शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील 1001 एकर जमीन एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश। भ्रष्टाचाराचे पुरावे मांडत असल्याने दबाव तंत्र वापरून माझ्यावर गुन्हे दाखल। एमआयएम नेते इम्तियाज जलील यांचा आरोप। नवी मुंबईत पिल्लई विद्यापीठाचं उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार। तर लवकरच 700 प्राध्यापकांची भरती होणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। शहर स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, डीप क्लिनिंग झालीच पाहिजे। कल्याण डोंबिवलीच्या महापौर हर्षाली थविल चौधरींचं वक्तव्य। भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंना उच्च न्यायालयाचा दिलासा। खडसेंवर 13 तारखेला होणारी आरोप निश्चित टळलीये, तर पुढील सुनावणी 24 तारखेला होणार। नांदगावच्या नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी स्वीकारला पदभार। शपथविधीच्या दिवशीच जनता दरबार घेऊन स्वीकारलाय पदभार। 107 लाभार्थ्यांना घरकुल बांधकामांचं पत्र पाठवलंय। पत्र वाटप आहे, तर 487 तक्रारी प्राप्त आहेत। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण सर्व आरोपींना विशेष मकोका न्यायालयात हजर केलंय। कल्याण आणि अर्थ रोड जेलमधून एकूण 15 आरोपींना हजर करण्यात आलंय। 24 तारखेपासून सुनावणीला सुरुवात होणार। काँग्रेसला आमची गरज नव्हती, त्यामुळे आम्ही महापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिलो। एमआयएमचे नगरसेवक अजहर शेख यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। सोबतच जयंत पाटलांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। जयंत पाटील व्यक्तिगत कामासाठी गेले असल्याची माहिती आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी ते 25 मार्च पर्यंत चालणार। राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्चला मांडला जाणार। होळीसाठी शनिवार आणि रविवार पकडून सलग 5 दिवसांची सुट्टी असणार। छत्रपती संभाजीनगरात उपमहापौर पदाच्या बॅनरवरून संजय शिरसाटांचा फोटो गायब आहे। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। सत्तार कैसे हराया, लहान मुलांचा व्हिडिओ व्हायरल। सिल्लोडमध्ये भाजपकडून आमदार अब्दुल सत्तारांच्या उमेदवारांना मोठा पराभव मिळाल्यानंतर लहान मुलाचा व्हिडिओ। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पुरंदर विमानतळाला मान्यता। 1 जूनपर्यंत भूमी अधिग्रहण करण्याचे आदेश। विमानतळ भूसंपादन आणि निधीसाठी मान्यता। मुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ बैठकीनंतर माहिती। जलसिंचनाच्या 40 प्रकल्पांसाठी निधीची कॅबिनेट बैठकीत मान्यता। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। कोल्हापूरमध्ये होणार आंतरराष्ट्रीय स्टेडियम। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी माहिती दिली आहे। स्टेडियमसाठी महसूल विभागाकडून 12 हेक्टर जागा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्ग आणि कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांबाबत चर्चा। कृषी विभागाच्या सचिवांना संदर्भात सविस्तर माहिती गोळा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत। मंत्री नितेश राणेंची माहिती।
कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा, राज्य सरकार करणार आंबा नुकसानीच्या अभ्यास गटाची स्थापना. मंत्री नितेश राणेंच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश. इंदापूरमध्ये एमआयडीसीचा मार्ग मोकळा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. रत्नापूर येथे एमआयडीसीसाठी 1000 एकर जागा देण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. अजित पवारांचे तीन निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मान्य. इंदापूर, रत्नापुरी, वालचंदनगर येथे एमआयडीसीला परवानगी, जागा देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात 11 अतिरिक्त कलेक्टर पोस्ट करण्यात येणार. पोस्टिंगच्या निर्णयाला अजित पवारांनी ग्रीन सिग्नल दिला होता. अजित पवार यांच्या विमान अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करा, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र आहे. चंद्रपूर मनपात भाजप ठाकरे सेनेची सत्ता, विजयाचे किंगमेकर मुनगंटीवार ठरल्याचे बॅनर. जल्लोषादरम्यान कार्यकर्त्यांनी झळकावले बॅनर. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि जिन्ना फाळणीसाठी जबाबदार, काँग्रेसचा शेवटपर्यंत फाळणीसाठी विरोध. गायक अदनान सामीच्या टीकेला एक्स पोस्टच्या माध्यमातून काँग्रेसचं उत्तर. सलमान खान भारतीय नागरिक, सलमान खान RSSच्या कार्यक्रमात जाणं चुकीचं नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया. आत्मनिर्भरतेचे प्रतीक या चित्ररथाने प्रथम पारितोषिक पटकावले. दिल्लीच्या कर्तव्यपथावर तब्बल 7 वर्षांनंतर महाराष्ट्र प्रथम. मंत्रालयातील दालनात सर्व कलाकारांचं मंत्री आशिष शेलारांकडून सन्मानपत्र देऊन गौरव. रितू तावडे आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होणार. आज दुपारी 12 वाजता विशेष सभेचं आयोजन. तब्बल 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर. छत्रपती संभाजीनगरातील नवनिर्वाचित महापौरांसह भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महापालिकेतील सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री भेटीसाठी भाजप नेत्यांची एकत्रित हजेरी आहे. पुण्याच्या महापौर उपमहापौरांनी घेतली फडणवीसांची भेट. महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, गटनेते गणेश बिडकर यांनी घेतली आहे भेट. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आहे. नाशिकच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडकेंनी स्वीकारला पदभार. विधिवत पूजा करून महापौर कार्यालय आणि निवासस्थानात प्रवेश केला आहे. नांदेड महापालिकेवर भाजपची सत्ता. महापौरपदी कविता मुळे यांची निवड, तर उपमहापौर दीपक सिंह रावत विजयी. सांगली महापालिका नूतन महापौर उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पार. भाजपचे धीरज सूर्यवंशी महापौरपदी, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे गजानन मगदूम यांची उपमहापौरपदी निवड आहे. अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल मला शंका, विमान अपघात घातपात असू शकतो, रोहित पवारांकडून शंका व्यक्त. कंपनीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, रोहित पवारांची मागणी. अजितदादांच्या अपघातात प्रत्येकाला प्रश्न, अपघात की घातपात, लोकांच्या मनात प्रश्न. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवारांची पत्रकार परिषद. 8:43 ते 8:45 दरम्यान ही घटना घडली. 9 वाजता दादा जखमी असल्याची बातमी आली. 9:45ला दादांच्या निधनाची बातमी मिळाली. रोहित पवारांनी सांगितला घटनाक्रम. VSR विमानाच्या 2023च्या अपघाताचा अहवाल अद्याप आला नाही. VSR विमान कंपनीचा DGCA वर होल्ड. VSR कंपनीला अजूनही परवानगी का दिली जाते, रोहित पवारांचा सवाल आहे. अजितदादा नेहमी त्यांचं घड्याळ 15 मिनिटं पुढे ठेवत होते. अजितदादांच्या बंद घड्याळात 9 वाजले होते. खरं काय घडलं ते पुढे आणण्याचा प्रयत्न, रोहित पवारांची माहिती. विमान अपघाताचे केवळ CCTV गोळा केले गेले, ते गेल्या 13 ते 14 दिवसात काहीच तपास नाही, रोहित पवारांचा आरोप आहे. उशीर झाल्यास खोटे अहवाल निर्माण केले जाऊ शकतात, शंका व्यक्त. CCTV बघतात विमान कंपनी मालकाचा दावा पूर्णपणे खोटा आहे. टेक ऑफ पूर्वी विमानांची तपासणी झाली का, रोहित पवारांचा सवाल आहे. ते विमान 16 वर्ष जुनं होतं, रोहित पवारांचा दावा. विमान हवेतच तिरकं होऊन पडलं. विमानाचा अपघात नेहमीपेक्षा वेगळा होता, स्थानिकांचं म्हणणं, रोहित पवारांची माहिती. विमान चेक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तपासणी करावी लागणार. विमानातील PPT सिस्टम बंद होती. VSR कंपनीकडून कॉस्ट कटिंगवर जास्त भर. VSR कागदपत्रांवर वैमानिकांच्या उड्डाणाच्या तासांमध्ये फेरफार करतं, रोहित पवारांचा आरोप आहे. अजितदादांचा विमानानं जाणं प्री प्लॅन नव्हतं, दादांचं अधिक कारण जायचं ठरलं होतं, रोहित पवारांची माहिती.
अपघाताबाबतच्या सरकारी अहवालातील वेळेत विसंगती प्रश्नाची उत्तर मिळेपर्यंत मी शांत झोपणार नाही, रोहित पवारांचा इशारा आहे. विमान उड्डाणापूर्वी पायलट का बदलले गेले? पायलट सुमित कपूरचा ट्रॅक रेकॉर्ड वाईट आहे. 2 वेळा तो मद्यप्रशान केलेल्या अवस्थेत आढळला होता. दारू प्यायल्याने 3 वेळा निलंबित केलं होतं. रोहित पवारांची माहिती. दृश्यमानता नसताना पायलटने चुकीची माहिती का दिली? रोहित पवारांचा सवाल. पायलटकडून रनवे नंबर 11चा आग्रह का? उड्डाणापूर्वी चुकीची माहिती दिली होती का? विमान क्रॅश करायचंच मनात होतं का? शेवटच्या वेळी पायलट गप्प का होते अपघातावर? रोहित पवारांचे सवाल आहेत. कदाचित इच्छा नसताना काकींचा शपथविधी. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया. पत्रकार परिषदेतून रोहित पवारांचे व्हीएसआर कंपनीवर आरोप. व्हीएसआर कंपनीने आरोप फेटाळलेत. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती आहे. मुंबई 2011 तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी नदीम शेखला जामीन मंजूर. 1 लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन. नदीम शेख गेल्या 14 वर्षांपासून या प्रकरणात तुरुंगात होता. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या संक्रमण शिबिराच्या इमारतीचं काम थांबवा. उच्च न्यायालयाचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये बीएसएनएलच्या माजी महाव्यवस्थापकासह 7 आरोपींना ठोठावलाय दंड. खासगी कंपनीकडून लाच स्वीकारून पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीशांनी शिक्षा सुनावली आहे. छत्रपती संभाजीनगरात पोलीस भरतीला आजपासून सुरुवात. शहरात 150 तर जिल्ह्यात 53 जागांसाठी भरती. जिल्ह्यातील 18 जागा महिलांसाठी राखीव. स्पर्धेत अतिरिक्त शिक्षक समायोजनाला प्रहार. शिक्षक संघटनेचा विरोध. 4 फेब्रुवारीचा आदेश स्थगित करण्याची मागणी. रद्द न केल्यास समाज योजना प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा. स्पर्धेत मातृपितृ पूजन दिन उत्साहात साजरा. देशमुखवाडी येथे मुलांकडून आई वडिलांचं पूजन. तेलंगणातील महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना. घटनेचा धुळ्यात निषेध. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं शिरपूर तहसील समोर निदर्शनं. दोषींवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी आहे. भारतातला सर्वात पहिला मेलडी रोड आता कोस्टल रोडला मिळणार नवी ओळख. मुंबईच्या कोस्टल रोडवर वाजणार जय होची धून. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार. कल्याणमध्ये खंबाळापाडा परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया. रस्ता जलमय. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहन चालकांना आणि नागरिकांना नाहक त्रास. सेतू संघटनेकडून 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची घोषणा. केंद्र सरकारच्या नीतीविरोधात देशव्यापी संपाची घोषणा. संपात किसान सभा, विविध कामगार संघटना यामध्ये सहभागी होणार. न्यायालयात हजर राहून आरोप सिद्ध करा तरच तुम्ही खरे क्षत्रिय मराठा. अजय महाराज बारसकरांचं जरांगे पाटलांना खुलं आव्हान. लालबावठा रिक्षा चालक मालक संघटनेचे धरणे आंदोलन अद्याप सुरूच. रिक्षा स्टँडवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी. जोपर्यंत जागा मोकळी करून देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आहे. अवजड वाहतुकीवर बंदी आणि मोफत बस सेवा सुरू करा. 10वी-12वी परीक्षेच्या काळात मनसेची मागणी. मीरा भाईंदरमध्ये वाढत्या वाहतूक कोंडीमुळे मागणी आहे. तब्बल 19 वर्षांनंतर सिद्धार्थ विधी महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्यांना न्याय मिळालाय. बनावट दस्तऐवज प्रकरणात अखेर ॲडव्होकेट चित्रा साळुंखे दोषमुक्त आहे. भिवंडीतील कुकसे ग्रामस्थांचं ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन. ग्रामपंचायतीतील भ्रष्ट कारभाराविरोधात जवाब दो हिसाब दो धरणे आंदोलन. मुंबईतील चेंबूरमध्ये आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आंदोलन. शासकीय वसतिगृहामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अन्यायकारक विद्यार्थी द्रोही कारभाराविरोधात आंदोलन आहे. कल्याण पश्चिमेतील बैल बाजार स्मशानभूमी पुनर्बांधणी रखडली. मनसेकडून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी. अंत्यसंस्कारांसाठी पर्यायी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. राज्यभरात अवजड वाहनांवर धडक तपासणी मोहीम राबवा. अपघात रोखण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे कडक निर्देश. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नसल्याचा शेतकऱ्यांचा पवित्रा आहे. संयुक्त मोजणी रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. रत्नागिरीत आरोग्य विभाग आणि नाणीजधाम संस्थांच्या वतीनं रक्तदान मोहिमेचं आयोजन. अवघ्या 15 दिवसात 1,71,150 रक्तपिशव्याचं विक्रमी संकलन. आरोग्यमंत्री आबिटकर यांच्याकडून पुरस्कार देत संस्थांचा गौरव.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.